पुण्यातून डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलंय। पुण्याच्या वाघोलीमधील केसनंद फाट्यावर ही घटना घडलेली आहे, तर तिघांचा याच्यामध्ये जागीच मृत्यू झालाय। यात 2 चिमुकल्यांचा समावेश आहे आणि 6 जण गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वाहन चालक हा दारूच्या नशेत होता असा आरोप केला जातोय, तर वाघोली इथल्या केसनंद फाट्यावर पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलेला आहे। यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय आणि मृतांमध्ये 2 लहान बालकांचा समावेश आहे, तर या अपघातामध्ये 6 जण हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आलेले हाताला मिळेल ते काम करणारे हे सर्व मजूर कामगार आहेत आणि ते या ठिकाणी फुटपाथवर झोपलेले होते। त्यावेळेला आलेल्या या भरधाव डंपरनं त्यांना चिरडलेला आहे। रात्रीच ते अमरावती इथून बिगारी आणि मजुरी कामासाठी आल्याची माहिती आहे, तर जवळपास एकाच कुटुंबातील 12 जण फुटपाथवर झोपलेले होते आणि त्यापैकी 9 जणांना या डंपरनं चिरडले, त्यातील तिघांचा जीव गेला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे थेट त्या फुटपाथवरून आपल्यासोबत सोडले गेले आहेत, ज्या ठिकाणी हा धक्कादायक असा अपघात झालेला आहे। चंद्रशेखर, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी आणि कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे? ज्या ठिकाणी हा सगळा अपघात झाला त्या फुटपाथ जवळ मी आहे। आपण बघू शकतो की याच फुटपाथवरती जे मजूर कामगार आहेत ते झोपले होते आणि पुण्याकडून आलेला हा सगळा जो डंपर आहे त्या याच फुटपाथवरती त्यांना चिरडलेला आपण बघू शकतो की नातेवाईकांचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्यांचे सगळे नातेवाईक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आपण बघू शकतो की त्यांची मृतक जे आहेत त्याच्या जवळचे नाते काय झालं रात्रीचं, काय झालं रात्री पूर्ण अंगावर टाकून दिला, पूर्ण झोपले होते ते खटलाच होता। लहान मुलं ते पोरं मोठे मोठे जवान पोरग होतं, एकटं स्वतः जवान पोरग होते आहे। कुठं जवान कुठं नारे एकट्याच पोरग। तुमचं नाव काय? मंगरुल चव्हाळा इथं कामावर आलतो, कामासाठी आलो। ते दारू पिऊन एका जणांना डायरेक्ट गाडी बोलोरो टाकून दिला अंगावर। 3 जण जाग्यावर ठार, 4 जण मालकीला त्यानंच रगडलं, डंपरनंच रगडलं। किती वाजता झालंय सगळं? 1 वाजता आम्ही जेवून खाली झोपलो। आपण पाहिलं की हा सगळं कुटुंब जे आहे त्यांचे सगळे अंथरूण पांघरून सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। त्याच वेळेस जे आहेत या फुटपाथवरती झोपलो होता आणि आपण बघू शकतो पुण्याच्या दिशेने हा जो डंपर आला, या दिशेने डंपर जो आला तो सरळ या फुटपाथवरती आला आणि सरळ या झोपलेल्या कामगारांना त्यांनी चिरलेल्या। आपण अत्यंत वेदनाशील ही सगळी घटना आपल्याला वाघोलीतून बघायला मिळत आहे। खरं तर खूपच धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। आपण या ठिकाणी सांगू शकतो की या सगळ्या याच्यामध्ये जखमी जे आहेत ते जानकी दिनेश पवार, रिनिशा विनोद पवार, रोशन शाश्वता भोसले आणि इतर जण जे आहेत ते जखमी आहेत आणि विशाल विनोद पवार, वैभव हे दोघं जे आहेत त्या हे तिघं याच्यामध्ये मृत्युमुखी पडले। त्यांचे सगळे नातेवाईकांचा आक्रोश आपल्याला दिसत आहेत। अत्यंत हताश पद्धतीने सगळे या ठिकाणी थांबलेले आहेत, कारण रात्रीच्या सुमारास रात्रीच्या वेळेस ते एकत्र जेवण केले होते आणि याच फुटपाथवरती जे आहेत ते झोपल्यानंतर जो डंपर पुण्याकडून आला होता त्या डंपरने या ठिकाणी त्यांना चिरलंय। पुढच्या बाजूला आपण पाहिलं तर आणखीन यांची जी पाल टाकून जे आहेत ते त्यांचे लोक त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हे कुटुंब कामाच्या शोधात जे आहे ते विदर्भाच्या अमरावतीतून आलं होतं आणि या फुटपाथवरती झोपल्यानंतर डंपर चालकाने त्यांना या ठिकाणी चिरलेल्या। अत्यंत मनाला या ठिकाणी हादरा देणारी ही सगळा प्रकार जो आहे तो पुण्यातील वाघोलीच्या केसनंद पाट्यावरती झालेला आहे। खूपच वेदनादायी ही सगळी घटना आहे। घटनास्थळावरती पोलीस सुद्धा रात्रीपासून आहेत। स्थानिक पत्रकारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। खरं तर पोलिसांनी जो डंपर चालक होता त्याला अटक केलेली आहे। टोटे नावाचा असा 26 वर्षाचा डंपर चालक जो आहे तो दारू पिऊन डंपर चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्याचं वैद्यकीय तपासणी जी आहे ती केली जात आहेत, परंतु पुण्यात जवळ असलेल्या वाघोलीमध्ये अत्यंत दुःखद आणि धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे। फरा निश्चितच चंद्रशेखर, आपण बघतोय या ठिकाणी त्या फॅमिलीचा आक्रोश आपल्याला दिसून येतोय, त्या कुटुंबाचा आक्रोश दिसून येतोय। हे कुटुंब नेमकं अमरावतीच्या कोणत्या गावातून आलेलं होतं आणि अशा पद्धतीने किती लोक फुटपाथवर झोपत असतात याविषयी काही माहिती आहे तुमच्याकडे? साधारण आपण पाहिलं की हे सगळे कुटुंबाचे नातेवाईक जे आहेत ते फुटपाथवरती
200 ते 250 जण जे आहेत ते कामासाठी आलेले आहेत. विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील हे सगळे कुटुंब आहेत आणि आपण पाहिलं की त्यांच्याच नातेवाईकाकडे हे कुटुंब जे आहेत कामाच्या शोधात आलं होतं आणि याच फुटपाथवरती म्हणजे पहिला जो टप्पा आहे फुटपाथाचा त्या फुटपाथवरती हे कुटुंब झोपलं होतं आणि काळानं घाला त्यांच्यावरतीच घातला. कारण या ठिकाणी झोपलेले जे एकूण 12 जण जे होते त्या 12 जणांपैकी 9 जण जे आहेत त्या डंपर खाली चिरलेले आहेत. त्यामध्ये 3 मृत्यू झालेले आहेत आणि इतर त्यांचे जे नातेवाईक आहेत ते दुसऱ्या बाजूला झोपले होते. पुण्याकडून येणारा जो डंपर आहे दारू पिऊन आलेला हा डंपर असल्याची माहिती भेटत आहे. कारण आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम जे साईड आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खडी आणि क्रशरचे मोठे या ठिकाणी खाणी आहेत. आपण पाहिलं की हा जो पुण्याकडून येणारा रस्ता, मी कॅमेरामॅनला विनंती करून, हा रस्ता पुण्याकडून येतो आणि हा डंपर अशा पद्धतीने आला आणि मोठ्या वेगात आलेला हा सगळा डंपर या फुटपाथवरती आला आणि आपण पाहिलं की बॅरिकेड लावून हे सगळं सील करण्यात आलेलं आहे. परंतु खूपच धक्कादायक हा सगळा प्रकार पुण्यात झालेला आहे. आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण रात्री हे सगळं कुटुंब एकत्र जेवण केलं होतं, उद्या सकाळी आपण कामाला लागू अशी या सगळ्यांची भावना होती. तसं त्यांचं नियोजन झालं होतं आणि रात्री 1च्या सुमारास या कुटुंबावरती अत्यंत दुःखाचा डोंगर कोसळला म्हणावा लागेल. कारण डंपर जो दारू पिऊन चालवणारा डंपर रस्ता सोडून या डंपर चालकाने या फुटपाथवरती आलेला आहे आणि एकूण आपण पाहिलं. पुन्हा आपण नातेवाईकाशी बातचीत करूयात. काय पुतण्या आहे सुधाकर, श्रीमान्य माझं नाव सुधाकर धीरून पवार आहे. हे डंपर जो पुण्याकडून आलेला होता 12 वाजून काही मिनिटांनी 12 वाजून 55 मिनिटांनी तो डंपर आलेला होता. जेव्हा इथं धडकलं, ते धडकल्याच्या नंतर मी झोपून असा उठलो. उठल्याबरोबर मला काय दिसलं को या लोकांना म्हटलं मारून टाकलं. अरे म्हटलं वाचवा, ह्यांना मारून टाकलं होतं. तो डंपरवाला काही ऐकत नव्हता. दारू पिला होता का? दारू पेलेला होता पण डंपरवाला काही ऐकला नाही. तर माझ्या अंगावर टाकायला पाहिजे आणि जो माझा हा जो परिसर आहे, हा जो कुटुंबाचा हा भाग आहे, त्यांच्यामध्येच पुरा डंपर टाकून आमची बी आत्महत्या करणार होता तो. पण नेमकं असं काय आहे की काही दिवसाच्या नंतर ते माझ्या मामीला काय बोलले होते. आपण पाहिलं की हा डंपर चालक या सगळ्या अपघातानंतर आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केल्याची माहिती या सगळ्या कुटुंबाकडून भेटत आहे. खूपच दुःखद सगळी घटना जी आहे ती वाघोलीच्या या केसनंद पाट्यावरती झालेली आहे. कुटुंब आक्रोश आहे, त्याला कोणत्या पद्धतीचं सध्या काही कळत नाही. त्यांचे 3 माणसं या ठिकाणी सध्या मृत्युमुखी झालेले आहेत. इतर जे आहेत 6 जण ते सुद्धा गंभीर जखमी आहेत. वाघोलीच्या या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास हा अपघात झालेला आहे. डंपर चालकाच्या दारू पिऊन झालेल्या सगळ्या गोष्टीमुळे हा सगळा अपघात झालेला आहे. डंपर चालकाला वाघोली पोलीस स्टेशननं ताब्यात घेतलं, त्याची वैद्यकीय तपासणी करत आहेत फरा. परंतु आपण पाहिलं की अत्यंत दुःखद हा सगळा प्रकार आपल्याला दिसत आहेत. लहान लहान मुलं जे आहेत आपण बघू शकतोय या ठिकाणी त्यांचे भाऊ बहीण ते गमावलेले आहेत. त्यांच्या लहान भाऊ जो आहे तो गमावलेला आहे, त्यांचा चुलता गमावलेला आहे. अत्यंत आक्रोश आपण पुन्हा बघू शकतो या सगळ्या कुटुंबाचा आपल्याला दिसत आहे. परंतु या ठिकाणी जे आहेत पोलीस त्यांना काय मदत करतात किंवा त्यांच्याशी कशा पद्धतीने पुढील कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. फरा निश्चितच चंद्रशेखर, आक्रोश आपण बघतोय आणि कशा पद्धतीने या ठिकाणी तो डंपर चालक हा बेदरकारपणे आला आणि त्याच्यानंतर या कुटुंबाला चिरडत पुढे गेला, स्वतः सुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती आहे. त्याच्यामुळे आता पुढे नेमकी कशी कारवाई केली जाते आणि त्या डंपर चालकाला काय शिक्षा होते ते बघावं लागेल. त्याचबरोबर या लोकांना काही मदत मिळते का तेही बघावं लागणार आहे. कारण मोलमजुरी करण्यासाठी हे लोक पुण्यामध्ये आले होते, त्याच्यानंतर विसावा घेण्यासाठी कुठे रात्री थोडेसे थबकले, पण त्याच वेळेला डंपर चालकांना यांना चिरडलेलं आहे. त्यामुळे या विषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.